तुम्हाला आठवत असेल अनिल देशमुखांवर जेव्हा आरोप झाला आणि अटक झाली, IQ बातमीवर केलं होतं. IQ, देयर वॉज नो एव्हिडन्स. एक कागदचा एव्हिडन्स आजही नाहीये, तेव्हाही नव्हता. आणि तर तुम्ही सगळ्यांनी माहिती आहे देशाच्या समोर काय झालं. तर त्याच एजन्सीज ज्या फक्त IQ वर एवढी मोठी विरोधी पक्षात ऍक्शन घेतली, आज तुमचे मंत्रीच कबुली करतायत आणि एक नाही 4 केसेस आहेत करप्शनच्या. तर महाराष्ट्र सरकारपर्यंत कदाचित ह्या सगळ्या मराठी बातम्यात आल्या असतील आणि फायनान्स डिपार्टमेंटकडे येतात त्या एजन्सीज सगळ्या आणि होम मिनिस्ट्रीत येतात. कदाचित लॉस्ट इन ट्रान्सलेशन आपण म्हणतो, या मराठीत बातम्या असतील त्या कदाचित हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये दिल्लीला पोचल्या नसतील. त्याच्यामुळे तुमची लोकप्रतिनिधी म्हणून, तुमचा आवाज म्हणून दिल्लीला आपण सगळ्यांनी मला पाठवलंय. त्याच्यामुळे माझं कर्तव्य या काळ्या मातीशी इमान राखणं आणि शेतकऱ्याला न्याय देणं. त्याच्यामुळे हे सगळे मुद्दे मी या पार्लमेंटच्या माझ्या भाषणात दिल्लीमध्ये मांडणार आहे आणि न्याय मागणार आहे महाराष्ट्रासाठी. आणि जर महाराष्ट्रासाठी न्याय मिळाला नाही त्या सेशन नंतर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय दुसरा मार्ग राहणार नाही. पण माझा निर्मला सीतारामनवर ताईंवर विश्वास आहे. त्याच्यामुळे निर्मलाजी ज्यांच्याकडे फायनान्स मिनिस्ट्री आहे त्या ह्या सगळ्या विषयात लक्ष घालून न्याय देतील आपल्याला, अशी आपण अपेक्षा केली.